अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अधिक मास सुरू आहे. बऱ्याच घरात बऱ्याच सेवा घडली जाते. काही कारणांनी प्रत्येकाला सगळ्या सेवा करणं शक्य होतं असं नाही. आजच्या व्हिडिओ मध्ये ना संपूर्ण अधिक महिन्यामध्ये काहीही करणं शक्य नाही झालं तर भगवद्गीतेतला एक अध्याय आहे ज्याचं पठण आपल्याला करायचं. ते कुठलं? चला बघूया. सगळ्यात आधी तर लक्षात घ्या, अधिक मास आपल्याला काय शिकवतो. अधिक मासामध्ये आपल्याला म्हणजे आपल्यासाठी तो जॅकपॉट महिना असतो. भगवान श्रीकृष्णांच्या अंमलाखाली हा महिना येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असंच म्हणतात. म्हणून आपण जेव्हा गीतेचा 15वा अध्याय वाचतो त्या ज्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे. जेव्हा या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपण दान करण्यामध्ये जास्त भर देत असतो, आपण मग ते देवाला दान आहे किंवा आपल्या जवळपासचे लोक आहेत त्यांना आपण दान करत असतो. या पुरुषोत्तम मासामध्ये आवर्जून आपण सेवा करण्याचा जास्त अट्टहास असतो आपला, की काहीही ना म्हणजे माझ्याकडनं काहीही शक्य नसेल तर मी एवढं तरी करेल तेवढं तरी करेल. का करत असतो? कारण आपल्याला माहिती आहे अधिकम अधिकस्य, जेवढी जास्त सेवा आपण करू तेवढं जास्त फळ प्राप्ती आपल्याला मिळणार आहे आणि तेवढं चांगलंच आपलं होणार आहे. पण काही गोष्टींना आपल्याला कारण नाही आहे. मग तुम्ही गावाच्या बाहेर आहात किंवा तुमच्याकडनं सेवा होणं शक्य नाही तर संपूर्ण अधिक महिन्याचं पुण्यफळ आपल्याला हवं असतं. आणि अधिक महिना हा संपूर्ण अध्यात्मासाठी, दान धर्म करण्यासाठी आणि गंगेवर स्नान करण्यासाठी महत्वाचा आहे. दानाला प्रचंड महत्व आहे म्हणून आपण यथाशक्ती दान करत असतो. आणि अर्थात भगवद्गीतेची प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपल्या संसारिक अडचणींमुळे आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी करणं शक्य होत नाही. पण या संपूर्ण अधिक महिन्याचं जर अवचित्त साधून फक्त तुम्ही गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे एवढं जरी पठन केलं तरी सुद्धा तुम्हाला या संपूर्ण भगवद्गीतेचं पठन केल्याचं फळ मिळतं. आता हा जो अधिक मासात म्हणजे आपण जो काही संपूर्ण भगवद्गीता का वाचत नाही किंवा तोच अध्याय का वाचावा, तर लक्षात घ्या, भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं म्हटलं आहे. पुरुषोत्तम म्हणजेच काय? साक्षात भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू. नक्कीच. तर आता याची प्राप्ती आपल्याला व्हावी आणि संपूर्ण 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे? 15व्या अध्यायामध्ये आपण संसारिक आयुष्यातून आपल्याला भगवद्गीतेची प्राप्ती कशी व्हावी आणि आपण आपल्या संसारिक आयुष्यात इतके गुरफटलेलं असतो की आपल्याकडनं परमेश्वराची सेवा करणं होत नाही. तर श्रीकृष्णाने त्याच्याबद्दलचीच माहिती सांगितलेली आहे की आपला संसार काय आहे आणि आपण त्याच्यातूनही आपल्याला श्रीकृष्णाला कसं जवळ करायचं, भगवद्गीतेची प्राप्ती कशी व्हावी आपल्याकडनं किंवा ती आपण कशी करू शकतो या संदर्भातली माहिती सांगितली आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम योग म्हणतो. संपूर्ण भगवद्गीतेचं फळ फक्त ह्या गीतेच्या 15व्या अध्यायातून. आणि तुम्ही किती अडचणीत आहात, तुम्हाला किती दोष असेल किंवा परमेश्वराची प्राप्ती आपल्याला व्हावी, आपल्या आयुष्यातील सगळे दोष कमी व्हावे म्हणून भगवद्गीतेतला 15वा अध्याय खरं तर नित्यसेवेमध्ये तुम्ही पठन करू शकता. पण नाही शक्य होत तर मग कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही एकादशीला ज्या पद्धतीने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करत असतो ना आपण, त्या पद्धतीने नाही शक्य होत तर नक्कीच 15वा अध्याय पठन करावा आणि गीतेची 18 नावे. आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर अर्थात तुम्ही गुगल सर्च केलं तुम्हाला युट्यूबला हे दोन्ही पण मिळून जातील, जे अतिशय सुंदर आहे, वाचायलाही सुंदर आहे. त्याच्यातलं पण आहे ना भगवान विष्णूंची एक अत्यंत उच्च कोटीची सेवा जी 100% घरात आता पठण होत आहे किंवा श्रवण होत आहे. कुठली आहे ती सेवा? तर नक्कीच विष्णू सहस्रनाम. तुम्हाला माहितीये विष्णू सहस्रनामाचे फायदे अगणित आहे. फक्त पैसा मिळावा, भगवान विष्णूंची कृपा व्हावी म्हणूनच विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं का? नाही. तुम्हाला माहिती का, आपण जर 12 एकादशी 12 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तर प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो. पितरांची मुक्ती आणि तृप्तीसाठी विष्णू सहस्रनामाचं पठन केलं जातं. काही लोकांना रात्रीची झोप लागत नाही. काय आहे त्यांना? विचार आहे. विचार असो किंवा नसो, रात्री 12-12 2-2 वाजेपर्यंत डोळे उघडे ठेवून ते लख इकडे तिकडे बघत असतात. मग अशा वेळेस झोप लागत नाही. तुम्ही विष्णू सहस्रनामाचं शांततेत पठण जरी केलं ना तरी सुद्धा तुम्हाला चांगली झोप लागणं, तुमची विचारशक्ती, जो काही प्रचंड अख्ख्या गावाचा विचार करत असतो आपण, ज्यांना आपल्याशीही काही घेणं देणं नाहीये त्यांचाही विचार करत असतो आपण, तेव्हा त्या विचारातून आपल्याला मुक्ती मिळते. आपले जे काही अडलेली कामं आहेत त्याच्यातूनही आपल्याला मार्ग मिळतो. विष्णू सहस्रनाम अतिशय सुंदर, दिव्य,
मला माहिती आहे संपूर्ण संस्कृत आहे, पण जेव्हा तुम्ही रोज हे पठण करत असता किंवा रोज श्रवण करत असता शांत चित्ताने, तेव्हा ते एका पॉइंटला तुमचं पाठ होतं, नाही काही पूर्ण तर थोडं तरी तुमचं पाठ होतं. तर हेच ते विष्णू सहस्त्रनाम रोज ऐकावं. आता काही लोकांना, आणि खरं तर विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही वाचायला गेले तर तुम्हाला सांगते मी, तुम्हाला 20 मिनिटं लागेल, 18 ते 20 मिनिटांमध्ये लागतो. आता काही काही युट्यूबवर 30-32 मिनिटाचं आहे, तर काही काही ठिकाणी 13 मिनिटाचं, कारण ते खूप फास्ट आहे. ते कसं वाचावं हे तुमच्यावर आहे, किती स्पीडने तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता हे तुमच्यावर आहे. पण विष्णू सहस्त्रनाम खूप सुंदर, खूप प्रभावी आहे. ह्याच अधिक महिन्यात ना ठरवा की ह्या अधिक महिन्यात उरलेले जे काही 10-12 दिवस राहिलेले आहे, मला विष्णू सहस्त्रनामाचं रोज माझ्या नित्य सेवेमध्ये, माझ्या दिनचर्यामध्ये मी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणार किंवा मी श्रवण तरी करणार. याचे अत्यंत अगणित असे फायदे आहेत. भगवान श्री हरी विष्णू, मी नेहमी म्हणत असते की ते जगाचं चालन पालन करतात, अख्ख्या जगाला ते सांभाळतात, तर ते तुम्हाला मला का सांभाळणार नाही? अख्ख्या जगाचे ते पालनहार आहे, ते तुमचं माझं का पालन करणार नाही? अतिशय सुंदर हे विष्णू सहस्त्रनाम. आता ज्यांना विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नाही होत, त्यांना एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम आहे, जे आहे ओम नमस्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. विष्णू सहस्त्रनामामध्ये ह्या स्तोत्राचा, या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे. ही सुद्धा तुम्ही 11 वेळा पठण केलं तर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं. याचा अर्थ असा नाही की विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही पठण करायचं नाही, तेही तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर अजून एक श्लोक आहे जे रामरक्षेमध्ये आहे. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तर हे सुद्धा आहे ज्याचं पठण तुम्ही करू शकता. याचा अर्थ असा नाही की विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्हाला करायचं नाही, त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. आणि ह्याच अधिक मासाचं अवचित्त साधून ही सेवा करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. नक्कीच आपल्या आयुष्यातील जी काही आपल्या संसारिक अडचणी आहे किंवा जे काही आपण विचार करत असतो किंवा आपल्याला श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी, भगवद्गीतेची प्राप्ती व्हावी, या जन्माला येऊन अशा गोष्टी घडणं सुद्धा भाग्यकारक आहे. आणि म्हातारी होऊ आणि मग देवाला जाऊ किंवा देवाची पूजा करू असं नाहीये. देवाला ताजे फुलं अतिशय आवडतात आणि आपण तरुण आहोत, तर नक्कीच आपण परमेश्वराची जेवढी जास्त आराधना होईल तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच जेवढे दिवस राहिले आहे ना तेवढे तरी गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नामं पठण करण्याचा प्रयत्न करा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा